फायनली घ्या 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 चला. हो मथुराला चाललेलो आहे आता मस्त फ्रेश वगैरे होऊन. मथुरामध्ये मंदिराला चाललो आहे पाया पडायला. मथुरा आणि वृंदावनमध्ये आलेलो आहे आम्ही आता. इथं भयानक हिट आहे. लोक वैतागलेत सगळे उष्णतेने. हां तो फार आवड झाला आहे उष्णतेने. ते बदाम शेक प्यायला जावं बरं वाटलं का हां तेव्हा थोडा बरं ओके झालेला आहे. आता मथुरेचा श्रीकृष्णाचं दर्शन घ्यायचं आहे आम्हाला. आम्ही आता जेवायला थांबलेलो आहे इथं. सगळी बसमधली गँग बसलेली आहेत. मस्त हॉटेल आहे एकदम इथं. मस्त जेवण आलेलं आहे आता. यार कसं काय दिदी जेवण मस्त आहे. इधर को भीड़ भाड़ रहेगा. एक भी मिस हो गया तो आप लोगों का प्रोग्राम सब कैंसिल हो जाएगा. इधर को सभी लोग ग्रुप में चलना है. रास्ते में अनेक भिखारी पड़ेगा सब मिलेगा. उसको किसी को रुपया पैसा देंगे नहीं. आप किसी को निकाल के पर्स से देंगे बंधन लेके चला जाएगा. इधर को वृंदावन में 5,500 देव का मंदिर है. लेकिन यहाँ का मुख्य मंदिर गोपाल कृष्ण भगवान का वृंदावन मेरी का जो मूर्ति स्वयं प्रकट हुआ इसके नाम से वृंदावन धाम बसा हुआ है. सभी दर्शन करने का. अभी देखेंगे निधवन जहाँ भगवान कृष्ण आज भी रास करते हैं. उस जंगल के अंदर कोई रह नहीं सकता. कोई रह जाता है पागल होता है मर जाता है. कहते हैं मधुबन में रात का नाच चले गिरधर क्यों पैदी. उसी मधुबन के अंदर से भगवान कृष्ण का मूर्ति प्रकट हुआ. इसके नाम से वृंदावन धाम बसा हुआ है. आज वृंदावन में 5,500 मंदिर है. 500 धर्मशाला 500 गौशाला 365 हुआ. मथुरा में भगवान का जन्म हुआ. जन्म दिया देव की वासुदेव ने. जन्म होने के बाद गोकुल गाँव आकासुर बकासुर का वध किया. वृंदावन में हेलो कौन से नाम निधिवन. चला जी जंगल के अंदर में भगवान आज भी रास रचाते हैं. इसके अंदर में 4 पंथ देखेगा. पहला देखेगा प्रकट स्थल जहाँ से भगवान का मूर्ति प्रकट हुआ. दूसरा अपन देखेंगे यहाँ पर रंगमहल जहाँ भगवान राधा रानी का श्रृंगार करके रास रचाते हैं. तीसरा देखेंगे बंसी लीला का दर्शन. चौथा समाधि. लावा मस्त. राधे राधे. मस्त चास मांगे. माता पिता मर जाने को पिंडदान. देखो पिंडदान नहीं होता है. देखो भगवान का चरणों में अन्नदान गौदान और पिंडदान होता है. देखो भगवान का 3 प्रकार का भोग होता है. पहला भाग से भोग लगाते हैं. चला इथं खूपच गोंधळ झालेला आहे दीदी. हा इथं एकदम व्यवस्थित. हा एक नंबर आहे. घ्या घ्या तुम्ही बोला काय तुमचं बोला. तुम्ही वाईट द्या काय विषय आहे तुमचा. मस्त दर्शन झालंय आमचं निधिवनचं. आणि लुटलं नाही. ज्याच्या त्याच्या मर्जीने वर्गणी दिली देवाला. आता चाललोय आम्ही प्रेम मंदिर मध्ये वृंदावन मध्ये. वराड कुठे चाललंय. वराड चाललंय मग कुठं. गोविंद मंदिर आहे. गोविंद कर दादा. गोविंद ना बाबा किती चिल्लर आहे बघ. सुट्टे पैसे बाबा. हा तिथं पोपट बसलाय ना. दिसला आलेले आहेत आमची गँग आता सगळे गाडीचे. मग शूटिंग काढतोय. दर्शन झालंय आता. अहो तुम्ही पिक्चर मध्ये येणार आहे. पिक्चर चालू आहे सगळ्या. गोविंद मंदिर वृंदावन. थांबा चला थांबा. काय मला काय ट्रिक. हा पडदा पण केलाय राव आहे का. गोविंद मंदिराचं दर्शन घेऊन चाललोय आम्ही आता. हा ट्रिक कशी आहे त्यांची. डायरेक्ट पडद्यावर येतात ना. अरे हा तिथं भरपूर असे माकडे आहेत.
डायरेक्ट मोबाईल बिबाईल ओढून नेतात. हे बघा कसं करते आहे का. ओ भाई, ओ भाई साहब. हा कसं आहे. हो हो टशन देते तुला आहे का. हा चाललंय आता वृंदावनला काय. बाकीचे लोक रिक्षाचे लोक बघा आपण बसले तरी जाऊ सगळे आतमध्ये दिसली का. हा तिथे पण बसली आतमध्ये मागे. काय गाडी पडे का. अरे भाई उलटी शूटिंग. हा रिवर्स शूटिंग कायचं आहे. हा वृंदावन में रिवर्स शूटिंग. कोणतं गाणं रे. चप्पल लोक लाका लागे चप्पल लोक लाका चप्पल लाका लाका. पुढे प्रेम मंदिर राहिलं आपण मथुराला. हा पुढं फायनल आले आपण का रे प्रेम मंदिरला. प्रेम मंदिर वृंदावन. हा आला. संडे असल्यामुळे आज लईच गर्दी इथं. मंदिर एकदम भारी आहे पण एवढी गर्दी आहे पाय ठेवायला जागा नाही. रासलीलाचा व्हिडिओ इथं कृष्णा. जोर गणपती मंदिरचं दर्शन घेऊन चाललोय का रे आता बाहेर. आलं आता जन्मभूमी श्रीकृष्ण. आम्ही आलेलो आता आग्र्यामध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीचं दर्शन घेऊन. तिथं मोबाईल नाही अलाउड नाही त्यामुळे तिथलं शूट काय झालेलं नाही आहे. तर आता आम्ही आग्र्यामध्ये आत्ता थोडा उशीरच झालेला आहे. 11-11:15 वाजलेले आहेत. आता इथून उद्या ताजमहाल आणि लाल किल्ला शिवाजी महाराजांचा सुटका झालेला तो पाहायला लागणार आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही आता चाललेलो आहे हॉटेलमधनं आग्र्याला ताजमहल आणि लाल किल्ला पाहायला चाललेलो आहे. फ्रेश वगैरे होऊन बाहेर आलेलो आहे हॉटेलमध्ये. आता ते हॉटेल आहे आमचं मागचं. रात्री आमचा एक इन्सिडेंट झाला म्हणजे रिक्षावाल्याने थोडा प्रॉब्लेम केला होता इथं मथुरामध्ये. आम्ही त्याची पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट केलेली आहे. त्यांनी भरपूर प्रॉब्लेम दिला आम्हाला इथं मथुरामध्ये. काय म्हणजे इकडे रिक्षावाल्यांचं काही खरं नाही आहे. एक सांगतात आणि एक करतात. त्यामुळे तुम्ही कोणी येताना आहे ना पहिल्यांदाच ठरवून घ्या. त्याचा व्हिडिओ काढा फोटो काढा म्हणजे नंबर घ्या. आणि बसमध्ये या शक्यतो आपल्या पण इथं भरपूर प्रॉब्लेम देतात रिक्षावाले चिटिंग करतात. चला तर मग आपण आता आग्र्याला जाऊ ताजमहल पाहायला. आतमध्ये चाललेलो आहे आम्ही. ओपन गाडी इकडे चला हाय करा सगळ्यांनी. नाही होती
कोई बात नहीं, मैं आपको अभी लिख के नीचे अरे बाबा, VIP आता है उसी गेट से आता है। ये चौथा रॉयल गेट है। गेट की हाइट 105 मीटर बॉटम टू टॉप। आप जो लिखा हुआ देख रहे हैं ब्लैक फ्लिक्स में, जो लिखा हुआ पत्थर में देख रहे हैं, काला पत्थर है ना, ये कुरान की आयत है, मुस्लिम प्रे लिखी है। जब व्हाइट पत्थर को काटा गया लगता है हैमर। ग्रुप फोटो काढायचं काम चालू आहे आता। बंद थे, बंद कर। That time like the pressure and pumping द्वारा start. उस time light the electronic नहीं, वो like the pressure pumping द्वारा start। वो सामने वाला मेहमान खाना गेस्ट रूम व्हाइट वाला, वो साइड में व्हाइट वाला देखो ना, वो मस्जिद है। एवरी फ्राइडे शुक्रवार वाले दिन नमाज होती है ताजमहल के अंदर में, और मुस्लिम लोगों के लिए ताजमहल ओपन किया जाता है। चला भरपूर हिट आहे ताजमहल मध्ये, लय टेम्परेचर येतं उन्हा आग्र्यामध्ये आहे का रे दादा? पर पागल झाला तू टेम्परेचरनी। ताजमहल पशी बसलोय का रे आपण? हा लय ऊन लागते का? हिट आहे हा, टेम्परेचर लय असं 40 फरारी। हा फरारीच आहे का? ओके, आता इथून आम्हाला लाल किल्ल्यावर जायचंय। हा शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका झालेला लाल किल्ला। मस्त एकदम थंड पाणी पितो, फिल्टर इथे दिसत नाही का? माद्या ओके ताजमहल पशी, ताजमहलच्या खालून चाललोय पाजी। आमचा हे वाला कोण आहे? हा रोनाल्डो, करेक्ट स्टाईल रोनाल्डोची इथं ताजमहल पशी। कसा आहे ताजमहल? फायनली आम्ही आता ताजमहल बघून चाललेलो आहे। हा बघा ताजमहल, स्वर्ण मंदिर, ताजमहल मस्त बघून चाललोय आता। आता आपल्याला जायचे शिवाजी महाराजांची सुटका झाली लाल किल्ला का रे दादा? लाल किल्ल्यावर जायचं आता। कुठं थांबले आपण? आराम करायला थांबलोय ना? हा आराम करायला थांबलोय ना? दमला का तू? दमला का? नाही चला आता पुढे जायचं आपल्याला। हेअरस्टाईल कर, चला चला चला। मस्त पैकी काकडी खाल्लेले आहेत त्या सगळ्यांनी, काकडी वगैरे चांगली फ्रेश काकडी खाऊन आलेले सगळे, सगळे काकडी खाऊन हॅप्पी आहे। दीदी हॅप्पी? हा मस्त, खरंच म्हणजे एकदम भारी काकडी होती काय रे दादा? आम्ही तिथं 5-5 काकड्या खाल्ल्या असत्या पण थोडक्यात वाचल्या, पण थोडक्यात या पोरींनी एक एक खाऊन एकदम तब्येत खुश झाली का रे? उन्हादानाचं यांना आधार मिळाला जरा चांगला। ठोकडेकर आलेला आहे आता सध्याला, ठोकडेकर हाल हा मस्त दादाचा उसाच्या रस्त्याच्या आलेलं आहे पार्किंगला आता। बाटली द्यायची माघारी, गोटी सोडा दाखव, गोटी सोडा कशी, गोटी कुठे? गोटी आहे ना? हा चला चल पटकन दादा। आप तो शौर्य ब्लॉगर आहे आज, बोला। नमस्कार। आमच्या ट्रिप मधला स्मार्ट मेंबर शौर्य, त्याचा आम्ही ब्लॉग फॉलो करतो आणि व्हिडिओ सुद्धा खूप सुंदर आहे। बरोबर, सगळ्यांनी फॉलो करा। ओके थँक्यू मन। आता आम्ही ताजमहल वरून निघालेलो आहे लाल किल्ल्यावरती। काय खाते? लयच गरमी आहे आग्र्यामध्ये, लय उष्णता आहे बेकार। गोटी सोडा पेलो होता, बरं वाटलं थोडं। फायनली आलेलो आहे आता रेड फोर्टवर। लाल किल्ला आपल्या महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा आहे।
कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना इथं कैद केलं होतं, तेव्हा शिवाजी महाराजांनी इथून पलायन केलं होतं. तर शिवाजी महाराजांचा इथं मोठा असा अश्वारूढ पुतळा आहे बघा तुम्ही, एकदम लाल किल्ल्याच्या समोरासमोर आहे. खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. शिवाजी महाराजांचा इथं पुतळा आहे. तिकीट शुल्क काय जातो इथं, तिकीट काय लावलं आपण इथं. ए खाली गेले बाबा, तिकीट शुल्कामध्ये आलेलो आहे आम्ही. इथं तिकीट आहे, इथं तिकीट काढलेलं आहे. काय जातो कुठे गेले आपले लोक. हे ऐसा तिकीट राहतं आहे. लाल किल्ल्यावरती आलेलं आहे. इथं इतिहास लय मोठा आहे शिवाजी महाराजांचा. का रे शिवाजी आपण नडलो होतो ना, तिथं आहे. आपण तलवारी घेतली, माघारी घेतली. अरे हां हां गरम तेल सोडत फायनली आलेलो आहे लाल किल्ल्यामध्ये. का रे बाबा, खूप मोठा परिसर आहे इथं लाल किल्ल्यामध्ये. शिवाजी महाराजांना कैद केलं होतं, ह्याच्या पलीकडे गेलं होतं, पण तिथं आता सोडत नाही आहे. तिथं मिलिटरी एरिया आहे. इथं काय आता हे जहांगीर का स्नान कुंड आहे. अरे तेरे को 200 रुपये मिल रहा था, तूने नहीं किया. मस्त आहे लाल किल्ल्याचा. बोललेला आपलं काही पण बोललेला. लवकर चला रे. हा थांबा, तिथं फोटो पॉईंट आहे. इथं ताजमहल दिसतो. लक्षच द्यायचं. कोण काय लक्ष काय दिसतंय का काय तुम्हाला. ताजमहल दिसतंय का. अरे बाबा त्याला होल होता, आपला मोबाईल पडला तिथं. फादर शाहजहां को इसी महल में औरंगजेब ने अपने 3 भाइयों को मारा था, दारा, सूजा और मुराद को, और अपने फादर को राजगद्दी का राजा बनने के लिए, किंग बनने के लिए. ओके, तो ये वाला होता था शाहजहां का जेल. तो सामने देख रहे आप उसको बोला वाटर टाइम, गुलाब का टाइम. माथे गुलाबी आता था शाहजहां के नहाने के लिए. इसमें फारा लगा है, गुलाबी जलता, गुलाबी से नहाकर में बजाते नमाज पढ़ने के लिए मीना मस्जिद. ये दीवाने लोकसभा, ये दीवाने आम पब्लिक के लिए पॉलिटिक्स है. छत्रपति शिवाजी महाराज को इधर में बंदी बना देगा भाई साहब. उनका जेल होता है सामने गेट है, उसका जाने का उधर बंद रहता है. जो मिठाई होती है मिठाई टोकरा करके इस वाले गेट से निकाला था. आप देखेंगे बाहर जाकर छत्रपति जी का घोड़ा बना हुआ रोड पर, कोई घोड़ा ना, वो दरबार यही है, इसी दरबार में आए थे. ओके बाबू, तो इस वाले गेट से आइए आप लोग. जाऊ दे आता. चला आता आपण चाललोय किल्ल्यातून बाहेर. इकडे शिवाजी महाराजांना कैद केलं या एरियामध्ये. हा मेन हा फळांच्या पॅटरातून बसून बाहेर आले तिथून. का रे चला आता आम्ही आग्रा फोर्ट पाहून त्याच्यातून तेल टाकायचे शत्रू आल्यावरती, अटॅक झाल्यावरती.
फायनली आम्ही किल्ला बघून चाललेलो आहे आता, लाल किल्ला. आता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जाऊ आपण. काय दादा इथं पुढे किल्ल्यापाशीच. आज आपला शेवटचा दिवस होता, शेवटचं स्थळ आहे पाण्याचं. आता इथं हॉटेलवर आणि हॉटेलवरून डायरेक्ट पुणे. काय रे ट्रेननी डायरेक्ट घरी. उद्या का? उद्या पोचणार आहे का? हो का? मग उद्या काय दादा काय काम असेल तर उद्या या सगळ्यांनी, असं दादाचं म्हणणं आहे. आज घरी येऊ नका. हां, आज त्याचा दरबार भरणार नाही. फायनली आलेले आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी. छत्रपती शिवाजी महाराज की. आपल्या भारताची शान मान छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला यातायात पोलीस. यातायात काय पोलीस म्हणजे त्याचा काय अर्थ होता? म्हणजे येणार नाही. यातायात पोलीस म्हणजे एरियाचं नाव आहे यातायात. हा मस्त. इथं बसलो आम्ही आता झाडाखाली येऊन. समोर व्ह्यू घेते. व्ह्यू घेतोय, एक वाईफ घेतोय एक मस्तपैकी. आम्ही इथं बसून यातायात पोलीसच्या शेजारी. का रे किल्ल्या शेजारी. फायनली आम्ही आलेलो आहे आता हॉटेलवरती. ताजमहल आणि लाल किल्ला पाहून. आज आता आमची 4-4:30ला ट्रेन आहे, तर जेवण वगैरे करून आता आम्ही निघणार आहे. एकंदरीत आमचे सगळे ठिकाण बघून झालेले आहेत. वैष्णवदेवी, गोल्डन टेम्पल, मथुरा, ताजमहल, लाल किल्ला. तर एकंदरीत मस्त ट्रिप झालेली आहे आमची. आता आम्ही संध्याकाळी निघणार आहे. चला मग भेटू आता नंतर. जबरदस्त असा गोंधळ चाललाय पेटा दुकानात. मंगळवारचा बाजार भरलेला आहे. बरोबर. हां दादाला खुश झाला का घरी जायचं म्हणून? हां बरे खुश झाला. फायनली ट्रेन आलेली आहे आता. नाही का? चल साईडला. फायनली ट्रेन संपली का रे. फायनली पुन्हा स्टेशन. बाय बाय. फायनली पुन्हा स्टेशनवर पोहोचलेलो आहे. चला बाय बाय. भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय.